नमस्कार, दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांत निमित्त भोगीची मिक्स भाजी गावरान पद्धतीने कसे बनवणार ते पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सर्व भाज्या मी निवडून घेतलेल्या आहेत। तर इथे थोडेसे मी गाजर घेतलेले आहेत, त्याचबरोबर एक बटाटा, 2 वांगे घेतलेले आहेत। इथे हिरवी पापडी घेतलेली आहे अर्धी वाटी, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी ओला हरभरा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी घेवडा घेतलेला आहे, 1 वाटी मटार घेतलेला आहे, अर्धी वाटी पापडी घेतलेली आहे। इथे डफळचे दाणे घेतलेले आहेत आणि इथे पण मी पापडी अर्धी वाटी घेतलेली आहे। 3 प्रकारच्या पापडी इथे घेतलेल्या आहेत। तर वांग बटाटा मी नंतर कापून टाकणार आहे। तर इथे वाटण्याची तयारी बघूयात। अर्धी वाटी सुके खोबरे खिसून घेतलेले आहेत, 1 चमच तीळ, अर्धी चमच जिरा, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर कारळं 1 चमच, लसूण, अद्रक आणि 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर कांदा आणि खोबरं आपण भाजून घेणार आहोत। तर पॅनवर कांदा आपण टाकून घेऊयात आणि अगदी थोडंसं तेल टाकून कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथे छान असा कांदा परतून झालेला आहे। तर आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि सुके खोबरे अर्धी वाटी घेतले होते ते यामध्ये टाकणार आहोत आणि सुके खोबरे पण भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल टाकून। तर मंद आचेवरच हे खोबरे भाजायचे आहे। तर यामध्ये खोबरं भाजत आल्यानंतर यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। तर इथे अर्धा चमचा जिरं टाकूया, त्याचबरोबर 1 चमच कारळं घेतलेलं आहे ते टाकणार आहे आणि 1 चमच तीळ। तर लगेचच भाजून गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर लसूण आणि अद्रक यामध्ये टाकूया आणि गॅस बंद करून घेऊया। इथे वाटण थंड झाल्यानंतर आपण वाटण करून घेऊया। तर कांदा आणि बाकीचं सगळं मिश्रण करून मी वाटण तयार केलेलं आहे। चला आता फोडणीला सुरुवात करूया। तर गॅसवर पॅन ठेवून यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकलेलं आहे। यामध्ये 1 दालचिनी तुकडा, 2 तेजपत्ता आणि थोडेसे कढीपत्ता टाकून तयार केलेलं वाटण यामध्ये आपण टाकणार आहोत। तर हे मंद आचेवरच छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अर्धा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा मस्त परतून घेऊयात। तर इथे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट मी सेपरेट केलेला होता तो यामध्ये टाकणार आहे। तर अजिबात तुम्ही शेंगदाणे याच्यामध्ये वाटू नका, वाटणामध्ये सेपरेट जे कूट करा। तर इथे मी घरातला मसाला 1 चमच, 1 चमचा पावभाजी मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि लाल तिखट 1 चमच घेतलेला आहे आणि ते यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही कांदा मसाला किंवा मिक्स व्हेजिटेबल मसाला पण टाकू शकता। तर इथे मी सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकणार आहे। तर याला भरपूर नावं आहेत, शेंग सोलोना काही ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी खेंगाट म्हणतात, मिक्स व्हेजिटेबल्स, मिक्स भाजी, भोगीची भाजी। तर तुमच्या इथे काय म्हणतात हे कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा। तर इथे वांग बटाटा पण मी सेपरेट चिरून घेतलेला होता, तो पण छान असा परतून घ्यायचा आहे। तर सर्व भाज्या छान मिक्स करायच्या आहेत। यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात। तर याला अगदी 2 ते 3 मिनटं मंद आचेवर वाफ काढून घेऊयात। झाकण ठेवून आपण वाफ काढूयात। तर इथे 3-4 मिनटं मी वाफ घेतलेली आहे, छान भाजी अशी परतलेली आहे। तर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। तर ते पाणी मी अगदी 2 ग्लास यामध्ये टाकणार आहे। तुम्हाला आणखीन पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि अगदी सुकी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा। पण भाकरीसोबत ही भाजी खूप चांगली लागते, त्यामुळे शक्यता थोडंसं पाणी असावं भाजीमध्ये। तर इथे उकळी आलेली आहे, यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया
आणि मिक्स करून घेऊन झाकण ठेवूयात आणि अगदी मंद आचेवर 15 मिनिटं मी ही भाजी शिजवणार आहे. तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता सुंदर अशी भाजी आपली शिजत आलेली आहे. हे पहा. तर छान अशी भाजी शिजलेली आहे. तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेऊयात आणि भाकरीला सुरुवात करूयात, कारण भाजीसोबत भाकरी खूप सुंदर लागते आणि संक्रांत असल्यामुळे तिळाची भाकरी कशी बनवणार ते दाखवणार आहे. तर इथं बाजरीचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करत अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पीठ जास्त छान असं मळताल तरच भाकरी चांगली फुगते. तर इथे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा करून परातीमध्ये पीठ टाकून घेऊयात. यामध्ये हाताच्या साहाय्याने थोडासा हाताला पीठ लावून भाकरी सरकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि थोडंसं वरती तीळ टाकून भाकरी आपण थापून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी भाकरी तयार केलेली आहे. तर गॅसवर पॅन ठेवून यामध्ये भाकरी अशा पद्धतीने टाकायची. तिळाची साईड खालच्या साईडला आली पाहिजे आणि पिठाची जी साईड आहे ती वरच्या साईडला, पांढरं पीठ जे टाकलं होतं ते वरच्या साईडला आलं पाहिजे आणि त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि लगेचच अगदी 8 ते 9 सेकंदानंतर ही भाकरी पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर एका साईडने भाकरी अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि लगेचच दुसऱ्या साईडला आपण ती पलटी करून घेणार आहोत. इथे पाहू शकता सुंदर अशी बाजरीची भाकरी आपली भोगीच्या भाजीसोबत, शेंग सोलना किंवा खेंगाटसोबत तयार झालेली आहे, खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही भात पण खाऊ शकता यासोबत आणि तिळाची भाकरी पण. तर अशा पद्धतीने सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.